हॅलो मित्रांनो, आज आपण चाललो आहे मुर्डेश्वरला. आता सकाळचे किती वाजले? वाया सायकल सकाळचे 6 वाजले आहे. तुम्हाला टाइम, पण आम्ही 5 वाजता उठलेलो आहे. बघा टाइम 5 वाजता उठून आम्ही काय करत असं बघा 6:01 झाले. 6:01 आणि आम्ही आता कोणत्या चौकात आहे? चाफेकर चौकाच्या पुढच्या चौकात आहे. नाही चाफेकर चौक, हा थोडी चाफेकर चौक. ते हिली अँड चिली कासवाचे जे दुकान आहे त्याच्यात आम्ही आहे. तर हे बघू शकता इकडं. हे दुकान प्रमोशन हा, आपले पैसे मिळाल्यावर सुरू. तर आम्ही आता चाललोय सायकलीवर. तर चला जाऊया, तुम्हाला पुढे भेटूया. हा चला, नजारे दाखवतो. नजारे चल, ओके बाय. तर मित्रांनो, आता आम्ही ऑलमोस्ट म्हणजे बास्केट ब्रिज जवळच पोहोचलोय. आणि हा बघू शकता रावेतला आहे आम्ही. आता बघा बास्केट ब्रिज दाखवतो. तर हे काय या साईडला इथं बास्केट ब्रिज आहे. खरं मला डांगे चौकात यायला जवळ पडलं तर मी चिंचवडला गेलो आधी, कारण की हे लोक तिकडे होते. तर आता अभियाटून घुसलोय आम्ही. तर चला, तुम्हाला पुढे गेल्यावर भेटतो. चला, बाय बाय बाय. तर मित्रांनो, बस आली. बस आली होती आणि मी त्याच्यामध्ये उभा होतो. तर मागे बघू शकता. थांबा, कसला भारी व्ह्यू आहे बघा मागे. अरे तू नाही म्हणून मला काय दाखवते? तू नाही रे सरक. हे बघा, आता आम्ही रस्त्यात एका जागेत थांबलो. तिकडून एवढा भारी फोटो आला. तर आम्ही आता व्हिडिओत एडिट करून टाकू. तर उजेड व्हायला आलंय. किती वाजले बघ रे? 6:30. पण आता चांगलाच उजेड झालाय. आम्हाला तिकडे पोचायचंय लवकर. हायवे आलाय ह्या साईडला बघा. त्या साईडला गाड्या आहेत. अरे तर आम्हाला भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर. तर आता आपण सिम्बॉयसिस जवळ पोहोचलो आहे. सिम्बॉयसिस किवळे. तरी हा साईडच्या मध्ये दाखवतो मी. हे बघा, तर मागे सिम्बॉयसिस दिसतंय ना चांगले तुम्हाला. मेन एंट्रन्स दिसतंय, कळलं ना? मेन एंट्रन्स असं दाखवतो. थांबा. आणि आम्ही आता खूप जवळ आहे आता डोंगराच्या. दिसतंय का? यार माहिती असं वाटते झोपेतून उठले. इथे एंट्रन्स आली आहे. ही आहे सिम्बॉयसिस कॉलेज. इथं 3-4 दिवस आधीच गाड्यांचं मीटअप झालं होतं. एकदम भारी गाड्या आल्या होत्या. तर आम्ही आता ऑलमोस्ट पोचलो आहे. तर तुम्हाला परत भेटतो थोड्याच क्षणात. तर मित्रांनो, आम्ही आता लोढा बेलमॉन्डो जवळ आलो आहे.
मागे बघू शकता तुम्ही सोसायटी, ही लोढा सोसायटी आहे, एकदम खतरनाक मोठी सोसायटी ही पण. आणि इथं आपला मित्र स्नॅप काढतोय आणि दुसरा मित्र तिकडं मागे, अरे फोकसमध्ये येत नाही तो, पण आहे मागे गेला एवढं काय. अच्छा फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय लक्षात. अच्छा व्हिडिओ काढतोय लक्षात ठेवायला. माझ्या व्हिडिओ काढतोय बघा. ॲसची मस्त. आणि त्याच्या मागे डोंगर दिसते ते घोडेश्वर आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या वरती आम्ही आता. वाव खरं. तर हा बघा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि आम्ही इथं ब्रिजवरती उभे आहे. आणि इथं लोढा आणि न्यू एकदम भारी झालाय. वाव मित्रांनो, तुम्ही पण हा व्ह्यू एन्जॉय करा फोनमध्ये बघून. तर तुम्हाला आता तिकडं स्टेडियम, हां आम्ही मागच्याच या डोंगरावरती बसलेलो होतो सकाळी. ओम भैरने आंबे आणले होते उन्हाळ्यात, ते खात होतो आम्ही. आंबे काढून खात होतो. तर लवकरच भेटतो तुम्हाला. इथून स्ट्रेट जायचं आता आम्हाला, स्ट्रेट जाऊन इथं आणि ते मागे डोंगर ते खरडेश्वर आहे. चला भेटू. तुझी सायकल फॉलिंग फॉर आवर सायकल. फॉलिंग ऑन युअर सायकल. सर तर मित्रांनो आम्ही आता मागे बघू शकता स्टेडियम जवळ आलो आहे. आणि ह्या साईडला एकदम आहे सरक तू कोण आहे मध्ये बघू Wow, शकता कसला sunrise. भारी सनराईज चाललाय हे बघा. अरे 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 काय करतोय. तर हे बघा. आणि इथं आपलं प्रद्युम्न बॉय हागायला बसले. तर पाणी घे रे. आणि इथं अजूनपर्यंत त्या स्टेडियमवरती इंडिया वर्सेस न्यूझीलंडचं लावून ठेवले, जी आत्ताच झाली थोड्या दिवसांआधी, 10 दिवसांआधी ऑलमोस्ट, है ना. हां तेव्हाच झाली. तिथं खूपच घाण आपण हगलो होतो 3 मॅचेस. पण चालेल तसं काही नाही. मग काय. तर ठीक आहे, तुम्हाला आता भेटतो आम्ही परत. ओके बाय. भेटतो डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही आता डोंगराखाली पोचलो आहे. इथं बघा सायकल लावल्या. आता एकदम ओपनमध्ये कोणी चोरी नको करायला. आणि हे मेटे हा प्रद्युम्न खरं मग. आणि इथं बघा कसला भारी सनराईज. मी सांगतो. आणि बघा इकडं स्टेडियम आहे, दिसला का तुम्हाला? गहुंजे स्टेडियम. आणि आता आम्ही पुढे चाललोय डोंगरावर. आपण आता चाललोय घरी. या साईडनी बघा डोंगराची एंट्रन्स आहे. ही बॅक साईड घोरडेश्वरची बॅक साईडची एंट्रन्स आहे स्टेडियम जवळ. आणि मित्र आणि आम्ही आणलंय सँडविच. हा वरती बनवून खाणार ते तर सांगायचं तर विसरलो. आम्ही तुम्हाला दाखवतो. अरे मी इथं बोलतोय आणि तू कॅमेरा तिथं नेतोय. अरे खाली करतो. हे बघा इथं आमचं डॉग यायला बघ. डॉगी नवीन प्राणी भेटला आम्हाला. न्यू कधीच बघितलं नसेल, आता बघून घ्या. कधीच का बघतील, हा पुण्यातच राहतं. मग काय ह्याला तुम्ही बघितलं नसेल कधी. न्यू स्पीशीज. तर लाजतोय तो जरा कॅमेरा शाय. हा तर ही एंट्रन्स एकदम भारी. सगळं स्प्लेंडॉर. तुम्ही कधीच नसेल बघितलं. काय लिहिलंय आपण वाचू. पाईपवर राहून दे पाईपलाईन वर्किंग चालू आहे इथं. रेस्ट्रिक्टेड एरिया लिहिलंय बे भाई साहेब. आपण दररोज चुकीच्या जागेने चढतो बे. काय घातलंय
महाशासन वन विभाग पुणे, वन विभाग पुणे. तर विना परवानगी प्रवेश केल्यास नागरिकांना मनाई आहे. विना परवानगी अप्रवेश केल्यास भारतीय वनधिनियम 1927 व 1972 च्या कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्या. आपण इलिगली चाललो म्हणजे आज महिना दाखवायचं नाही तर सगळे लिगल. पहिल्यांदा चढत crime करतोय आम्ही. पहिल्यांदा वाचलं रे, एवढ्यांदा आपण आलो कधी वाचलं नाही. इकडून या अबे चल, जंगलातून पण जातो. आपण इथून जातो दरवेळेस. तू काय हे बघून सांगितलं का? नाही चल नाही. या, आज इथून जाऊ. नाही इथूनच जातो आपण, आपण जातो वरती. पण आपण मधून जाऊ सोड. हा चल मधून जाऊ. 2 रस्ते आहेत. अरे आम्ही घुसतोय जंगलात. आणि त्याला असतं म्हणून आम्ही ते इथून जावीत कोणती पोय होती रे आपल्याला? रोड नॉट टेक. रोड हा, नॉट road not टेकन. हा रोड बघा कमी घेतलेला आहे. बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. रॉबर्ट फ्रॉस्टच्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या कायद्यानुसार आम्ही इथून चाललो. हा तर बघू शकता इथं भारी जंगल वगैरे. आणि आता आम्ही पहिल्यांदा वाचल्यावर आपण पण 4-5-10 झालो असणार, कधी वाचलं नाही. नाही रे बाई, 4 बाय जेवढ्यांदा पण आलंय मित्रांसोबत. हा. तिथून तर मी 4 नवीन टाईपची पानं सापडली. एव्हरेस्ट चिकन मसाला, मटन मसाला पार्टी केलेली. तर इथं पाईपलाईनचं वर नाही पाणी आहे. चल आपण रस्ते बनवू ना. मग रस्ते असतात का बनवायला लागतात? आपण सायकल आणि नको करू ना थोडं ॲडव्हेंचर. येड आहे का? काय ब्लॉग होईल आता सांगू. आपण कोणतरी ठेवून द्या ना, आपण बस चालत चालते. हा ठीक आहे. थांब नाही प्रेझेंट इथंच थांब. भाई या रस्त्याने पहिल्यांदा चाललो आम्ही. आहे रोड नॉट टेकन आहे भाई. खरं नसेल मला वाटतं हा रस्ता. चालले ना. वा भाई कसलं खतरनाक झाडांचे हे. एकदा बाई मी एवढा मोठा फिस्टा घेणार आणि हे दाट मोठा. कुठून जायचंय? इकडून कुठून पण घुसतोय आता तर आम्ही. चल ना पुढून चढू वरती मेन ट्रॅकवर. लेफ्टला आहे ना मेन ट्रॅक. राईटला पण आहे मेन ट्रॅक. आपण राईट नाही जातो. बायपास तो आलो. थोडं वरती जाऊ. नवीन सापडलं. हा आणि हरवल्यावर अरे काय नाही होत, भेटेलच आपल्याला. बेअर ग्रिल्स 2.0 इज हिअर. खरंच हा बेअर ग्रिल्सचे काही पण खातो. मुंगी खाऊन दाखवत एक. मुंगी नको आज चतुर्थी. दादे नको आज चतुर्थी. काय ओय हे काय काय होईल. ओय नको हातलं. न्यू स्पीशीज कॉटेड. एवढं साप आहे. सरड आहे रे. सड आहे का? नको रे. नाही हल्ला बघ. आता सड नाहीच आहे. मेलाय का? एवढा अंगावर दिला नाही ना जिवंत आहे. जेवण तर काय आला नाही का करते. ब्लॉग मध्ये आला का? असला असाच घेतला माहिती का? तर बघा आम्हाला इथं कोणता प्राणी सापडला. एवढा असे साप असते ना, गाण लागल आपल्या. नाही ट्रेस. असले तर पळून जाऊ. एवढं काही मोस्टली थेरीले नसतात. समजा आपल्याला भेटला नाही गेलं तर मग आपलं नशीब तसं पण खराब होतं. इथे एवढ्या काय दारूच्या बॉटल आहेत. आपली जागा कुठे वाटलं? 10 रुपये जात होते. तिथं एकदम भारी वाटतं ह्या जंगलातून चालायला. थोडं पावसाळा झाला असं मस्त अजून हिरवं वाटलं असतं. पण पावसाळ्यात मागून चढणं खूप रिस्की असतं. एकदा आलोच आम्ही स्टेडियम जवळून शिवटन मारून गेलो होतो पावसाळ्याचं. चौराई देवीला रे कसलं खतरनाक शॉट झाले होते. काय झालं? चल सरळच खालून जाऊ तिथून लेफ्टून. तो रस्ता आहे तर येऊ शकता. आम्ही इकडून पण जाता येईल बघ. तिकडे जॉईन होते पण चला जाऊ दे इथून जाऊ. बघा चल जा. बघा आता इथनं आम्ही लय उंचावर आहे. खूप उंचावर आहे. व्हिडिओत दिसत नाही ते. हे असं वाटतं स्ट्रेट आहे. चल. सटकू नको फक्त. आडवं जायचं रे, सरळ नाही यायचं कधी. मीच सरळ टकणार आहे. फोन कॅच कर. तिथं पकडतो मी. पळत धरतो ना.
त्यांना फळ धरतो ना. चल तर हा बघा पोचला पण पुढं. पळत पळत डायरेक्ट आलोय आम्ही. कोणत्या रस्त्याने काय माहिती. तिथून असं वाटतं. हा मग मी तुला म्हणत होतं लेफ्टने जाऊ. पण तिथून जातात किती जंगल जंगल आहे. पाईपलाईनचं काम चालू आहे का इथलं? त्यांनी लिहिलं तर होतं. तर आम्ही आता मेन रस्त्याला बघा तिथं पोचण्याचं झाले मेन रस्त्याजवळ. आपल्याला इथं हे भेटले तर कोण? ते न्यूझीलंड. कॅनिबलिझम. इथं नाही राहते. कॅनेबल बेटर आपण त्यांना खाऊ, आपण कॅनेबलिटर बनवू. काय लॉजिक आहे का? कॅनिबल सीटर. तुम्हाला थोडं मेन रस्त्यावरती गेल्यावर परत भेटतो. तर तक बाय. बघा काहीच हा मेन रोड आहे. आम्ही इथून कुठून तरी आलो आहे आणि आता मेन रोडला परत अटॅच झालो आहे. तर मग मी आला वाटलं ठीक आहे सोड ना. किती झाडं पडले इथं. तर आम्ही आता इथं दिसत नाही उंच, पण खूप उंच डोंगर आहे. पुढे गेल्यावर दिसेल तो. आणि झाडं खूप आहे मस्त ह्या डोंगरात. तर आम्ही आता इथं या एक छोटंसं रस्त्यात मंदिर लागतं वरती चढताना. त्या मंदिराजवळ आलो आहे. बघा इथून एक माणूस उतरते वरून. आणि इथं प्रद्युम्न मंदिरात गेलं आहे. बसायला पण इथं बेंच आहेत. कुठे गेला? अच्छा आमच्या कुलदेवीला नमस्कार करू. कुलदेव आहे का? कोणती आहे? वाघूबाई वाघसाहेब. अच्छा प्रद्युम्नची कुलदेवता आहे वाघूबाई देवी. आणि इथं कसलं खतरनाक आहे. चला लवकर जाऊ. नको आहे नको नको मस्ती. मला कोणी पाणी देईल का? देईल ना, कोणाला पाहिजे बोला. असं लिहिलंय तिथं. तर चला वरती जाऊया. चल. पिंपळाचं झाड लावले आणि त्याला तिथं डेफिनेशन लिहिली. वाव कुठे देते लोक. बघा तर बघू शकता आम्ही आता एक पडाव पार केलाय. एक टप्पा. आता थोडं स्लाइड ग्राउंड आहे. त्यानंतर बघा तो वरती डोंगर. त्या टॉपवरती जायचं आपल्याला. खरी मेन एंट्रन्स त्याच्या बॅक साईडनी आहे, जी तिथून पायऱ्या पण आहेत त्या रस्त्याला. पण ही ट्रेकिंगवाली साईड आहे. आणि पायऱ्यांच्या साईडनी पण एक ट्रेकिंगवाली साईड आहे. पण आम्ही बॅक साईडनी येतो दरवेळेस. तर हां इलिगल इथून चढायला असेल. इथं बघा प्लांटेशन पण केलं आहे पिंपळांच्या झाडाचं किती. बघ डोंगरावर लोक दिसत आहेत चढताना. मंदिर आम्ही पण तेच कोणतं रे? तिथे ते कोपऱ्यात. हां हे पण इथून पहिल्यांदा येतो. अरे ते वाला वेगळे हा. तेव्हा तेच ते आपण तसंच नाही म्हणजे आपण पण त्या ते डोंगरावर किती मंदिर? एक- एकाच मंदिराला गेलो.
एक थोडंसं मोठं आहे म्हणजे बाहेर शूज बेस काढायला जागा आहे. असं खतरनाक नाही ना स्लोपवरती खतरनाक असं नाही ना मेन पायऱ्यांच्या जवळ आहे ना एकदम ते आलं म्हणते. ते वेगळे रे तू त्याला नाही म्हणते तो वरचं म्हणतोय वरती एकच मंदिर आहे. अरे दोन आहे ते खाली आहे एकदम टॉपवर नाही आहे ना मंदिर सगळ्यात बघ. मग ते थोडी टॉपवर दिसते तुला. पण मग तो पायऱ्यांजवळ म्हणतोय हे म्हणते का पायऱ्यांजवळचं म्हणतोय. पायऱ्यांजवळचं म्हणतोय ना. बघ अरे पायऱ्यांजवळ आहे ना ते बघ हे पायऱ्या त्या बाजूने पण आलं तर पायऱ्या लागतं. अरे हे पण पाय स्मॉग. तर बघू शकता आम्ही आता इथं खूप थोडं उंचावरती आलोय आणि इथं खूपच स्मॉग आलंय आणि तिकडे खाली स्टेडियम इथं प्रद्युम्न बॉय. वाव किती भारी व्ह्यू आहे गाईस इथून. थांबा सूर्यामुळे काही दिसणार नाही तुम्हाला. आवाज नीट येते का बघ रे आपला. येतोय चेक केलं मी. तर याच्यावरती पण एकदम टॉपवर जायचंय. तर कसले भारी व्ह्यू आहे. इथं पण कोणते डोंगर आहेत वेगवेगळे. चला आता आपण चढूयावर. एका हातात कॅमेरा आहे इथून चढायला मुश्किल आहे थोडं. पण होती रे भाऊ तुम्ही इथं माती आहे रे खूप. तर मित्रांनो नाही 2/4 चढलोय आम्ही. 2/3 ऑलमोस्ट अर्धा जास्त 3rd 4th अरे पोहोचलो. 3/4 चढलंय पोहोचलो. आणि हे होऊ शकता इथून मागे. अरे हो आणि मागे काय दाखवतंय व्ह्यू अरे व्ह्यू नको दाखवू. आणि हा माहिती दाखवते हेअरस्टाईल नवीनच केस जॉलेन जॉलेन यो हे बघा आता आम्ही याच जॉलेनने ऍपल कापणार. ऍपल आणलेत का. अरे मी फ्रंट साईडने घेतोय व्हिडिओ सोड. नाही टोमॅटो कापणार आम्ही. आम्ही आता सँडविच वगैरे बनवणार आहे वरती थोडं वरती असल्यावर. कांदा कापणार आम्ही. याच्या कांद्याने जॉलेन कापणार काय म्हणतोय. तर होऊ शकता जॉलेनने कांदा कापणार. इथं काय भारी आहे यार. हवा एकदम मस्त चालली. आम्ही असंच इकडं बसायची. मंडेचे पण लोक आलेत त्यांना काय काम नाही दिसत. नल्ले ते आम्हाला सुट्टी म्हणून आम्ही आलोय नॉनडेला. आज मंडे तसा. तारीख काय आज आहे 16 वाटतं. 16 नाही आज 18 तारीख नोव्हेंबर 2024. वाव खरं लोक तर आपल्या 2024 मध्ये बघतील. 18 आहे आज 18 आहे. मी पण होय बघा गाईस पुशअप बॉय लोक बघतील. थांब मी पण येतो. थांबा थांब मेटेला पण यायचंय. दोनच मारणार नाही मी. जास्त मारचे पैसे घेतो. हा मार चाललो इकडंच मार इकडे. तिथून बॅग नको पडेल. तिकडे नको जाऊ यार तिकडे दिसत नाही. इकडे अरे इथं प्लेन पहा ना. ठीक आहे जा चल. आडो तिडो येते. हा बघा इथं यो 1 2 3 ये बॉय 4 5 6 7 8 9 जिमला जातो आमचा मित्र इथला. 11 हे नको आपल्याला उलटरायचं चढायचं एनर्जी नको लागली. बस जुलाब लागले का. 15 12 13
14 15 ये boy. आता मी 20. ए नको एनर्जी नको काढा नको एनर्जी घालू खाल्ल्यानंतर एनर्जी वाढते. चला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 स्मूथ एकदम हा. 16 17 18 19 आणि 20 आता चौधरी पण भाई असं चौधरीला बाजूला एक पण नाही मारते नाही चौधरी आता चौधरी पण लॉंग मध्ये यायला पाहिजे आता. तर मित्रांनो आम्ही फायनली डोंगराच्या टॉपवर पोहोचलोय 8 वाजले आहेत आणि म्हणजे आपण कितीला निघालो 6 ला 6 1 निघालो आपण 6 चौकातून 6 1 ला त्या चौकातून निघालो. हां म्हणजे इथे यायला आणि चढायला आम्हाला 2 तास लागले. मध्ये 10 मिनटं ब्रेक पण घेतला खाली थोडा टाइमपास केला तरी आता पोचले टॉपवर. शेवटचे 10-15 स्टेप राहिले आणि व्ह्यू अजून पण चांगलाच आहे. तलाव काही दिसला नाही पण जाऊ दे. त्या मंदिराचा वय रे तो. थोडा दम लागलाय कारण की मी काहीच खाल्लं पण नाही सकाळी. एनर्जी पण कमी पाणी पण नाही पिलंय. इथं कोणीतरी आग लावली ती वाटतं ग्रासला. हे बघा फायनली टॉप. हो खाली खाऊ तिथं मागचेच नाही. ब्लॉग तिथं चालू आहे भाऊ इथं इन्फॉर्मेशन देतोय. ऐकायला येतं ना? बोल ना. नाही नाही मलाच नाही ऐकवायला. बोल काय अक्का लावतात ते सांगत होतं. माहिती ब्लॉग तेवढा मागे झाला आणि भाऊ इथं इन्फॉर्मेशन देतोय. तुला देतोय तो. मी म्हणलं माहिती आहे कुठं सांगली होतं त्याच्याने मॅन्युअर बनतं ते तर माहितीच नाही. राख सोबत एवढ्या वरती कोण काय म्हणजे सांगतं. टाकायचं थांब ना धुतानाच खाऊ. ए भाई तिथं फोटो काढू व्हायला बाप फोटो. हां चल त्यांनाच खाऊ खाताना धुवू. काय खातानाच धुवू. एवढं कोणतं काय म्हशी आल्या रे वर सगळीकडे. अच्छा त्यांनी हाताने आणून टाकले वाटते. वरती गाय वगैरे सगळं आणतात. ते काय तुला गोबर आटले का काय मग व्यवस्थित नाही आंटी नंबर 1. तर या शेंड्याजवळ आमचा फोटो काढायचा प्लॅन आहे. तुम्ही येता का काढत आमचा फोटो? या ना आमच्या तिघांचा एक फोटो काढा तुम्ही लोक. ए थंड घे. एकदम मजा आली चढ जायला. अजून एक हेडफोन लावून बंद आहे. ओ हे झेंडा कसला भारी. काय म्हणतो त्याला लेहर होतोय. होय इथून पण होय. बोलतो माहिती का हा मागच्या ब्लॉग मध्ये आपला काय आहे कसलं भारी यार. थांबा काहीच फोटो काढल्यानंतर भेटतो तुम्हाला. फोटो पण टाकू आम्ही व्हिडिओत. तर मित्रांनो आम्ही आता इथं फोटो वगैरे काढले थोडे. फोटो आम्ही व्हिडिओ टाकून देऊ. बोचांचा दगड यो कोणाच्या तर आम्ही काय पण आता- नका समजू. सिंचन मधल्या बोचांचा दगड आहे. बोय रे तो बो. बोचे नाही तर बोय तर आम्ही आता एक चांगली सावलीची जागा शोधू. मस्त तिकडं बनवू. झाडांखाली सावली असते तिथे बसायचं. नाही नसेल ते झाड नाहीच ते. अच्छा छोटे छोटे. तुम्ही सांगा आम्ही कुठं बसू. मी म्हणतो इथं बसू. ते आपण मी एकदा गेलो होतो दगड होते तिकडं मस्त सावली होती याची. खाली होता ए तू फेकून दिला मला रॉक पेंटिंग करायची. ओ भाई त्या कबूतर अटकलाय हवेत. नाही रे उडतो तर तसा. थांबा. तर मित्रांनो थांब रे. आम्ही अरे थांब ना. थांबवतो. दिस इज आम्ही खायच्यासाठी एक स्पॉट शोधलाय.
स्पॉट शोधला न्यायला काय दाखवतो. माझ्यावर खाणार ते दोघं. इकडे असं बसणार आणि सॅनिटेशनवर इकडंच सावली होती, बाकी जागेंवर नव्हती जास्त सावली. मित्रांनो, या आणि आता इथं चटई नाही कागद वगैरे टाकू. आणि इथं बघा मेन मंदिर आहे घोडाळेश्वरचं इथं खाली. तिथून अजून खाली एक खतरनाक मंदिर आहे. आणि इथं मेन रस्ता आहे तो जिथून फ्रंट साईड आहे. तर ठीक आहे, चला बसूया. ओके, तुम्हाला बनवताना भेटू. बाय. बनवताना नाही, खाता. तर आम्ही नेट बंद केला का? नाही, तर आम्ही इथं बघा सगळं सामान काढलंय, बघू द्यायचं. सगळं सामान काढलंय आणि याच्यात बाकी सगळं सामान आहे. आता इथं टाइम लॅप्स व्हिडिओ लावतो आपण आमची. थांबा, कुठं लावू यार अशी टाइम लॅप्सला? अख्खं पाठ आहे माझ्या. कोणती? थांबा मित्रांनो. मित्रांनो शॉर्ट झाला. आम्ही बघा तिकडे कागद दिसते तिकडे बसलो होतो, मागून एक गाय आली, सगळं आम्ही काकडी बिकडी खाल्ली. आम्ही हे वाचवलंय कसं तरी. माझे शूज आणि बॉटल तिकडेच आहे. सगळं मजा खराब करी दे उसने. येते आण, चल उचल लवकर, ते उचल ब्रेड, तू बॅग काय नाही करणार ती. सो हे पण ब्रेड ठेव त्याच्यावरती, मेटे ते ब्रेड ठेव, ते मुंगी काढ लवकर त्याच्यावर, मुंगी काढ आणि ब्रेड ठेव लवकर सक्षमच्या हातावर. उलट, हा तसं ठेव. नाही नाही यार तसं नाही, उलट उलट कर, हा असं त्याच्यावरतीच ठेव. माय बॉटल गेली ना भाई, गे झालाय शॉर्ट. शूज नको झाला यार माझ्याकडे, शूज पण आपल्याकडे माहिती का येणार ते. तिने सॉसचं पॅकेट काढलं का? हा काढलं ना. हा ए जागे घे, मागून घे दोघं बॉटल आणि हे घेऊन ये लवकर. बरं आलं ह्याच्यावर तिने चढलं. मी म्हटलं होतं लव ती बघ सॉस पिती ती. जा जा जा, चला. काय नाही करणार, पाळतोय ती. काय नाही करणार, जा ना मग. मी नाही जाणते यार, काय मजा खराब करते यार. आता आम्ही असं माय झाकणं मेवणी जशी तिकडेच पडलं. आता झाकण असेल ते पण आण जरा भेटलं तर. त्या कागदावर, त्याच कागदावर आहे. नको ए चल चल जा रे प्रद्युम्न, काय नाही करणार. नको जाऊ. सॉस माग लागली तर नाही लागणार भाई, लागली मी इकडे घुसणारी भाई.
चौधरी फक्त तू नको बोलू तुझी लगेच पनोती लावती. मी म्हणतोय ना नाही लागणार. असं बघत असलं ती शिट यार काय आहे? माझ्या बॉटल शूज नको जायला यार, बॉटल पण नको जायला. सगळ्यात महागडी गोष्ट माझी तिकडेच आहे दोघं. मी आलो बाबा सगळं उचल टायमावर. माहिती ना म्हणूनच म्हणतोय जाग उचल लवकर. काय माग अजून अजून एक आहे काळी. ऐक ना हा देऊ ना यू कॅन डू इट चल. चल मी 1 2 3 बोलतो, पळत जा आणि पळत आण. पळत नको जाऊ, आय मीन चालत जा पळत ये, पळत जा चालत ये. हा चालत जा. बाय कॉन्टेंट द्यायला आली वाटते. खूपच जास्त कॉन्टेंट झालं यार. मला आधी वाटत होतं नको बसायला, पण म्हटलं जाऊ दे. अरे ते किती लांब होते ते. हा ना कोणाच्या एवढं डोंगरावर कुठून चढत आणि तिला वाटत हा रे मांजर आहे इकडं. छोट्या पाहिजे जा जा. भाई ती तिला वाटतं ते काय ते खायचंय म्हणून तेवढे खाते ती. काहीच मांजर आली बघ मस्त. हे मांजर चावायला नको हिने. तिला पण भूक लागली असं. एक टोमॅटो देऊ का? दे. एक टोमॅटो दे रे एक. सरक मी देतो. भया नको लागायला मागे आपल्या. मी हे मांजर नाही टाकत. मांजर नाही ते काय दे रे. नाही तर गायच्या जवळ टाकतो, सरक ती पळून जाईल. हे घे हे घे आणि लेफ्टला टाक थोडी पुढे. डोळे कसले दोघ ना ग्रीन कलरचे. हा. अरे उचल ना टोमॅटो आणि लेफ्टला टाक. बॉटल जवळ नको टाकू, इथं टाक. हा. टाक पुढं. खायला कुत्र समजलं. टाक लेफ्टला. बघितलंच नाही. जा तिकडं हात कर ना तिकडे जाऊन. अरे काय लिहिला काय शोध भाई सर खाना आपलं थांबलं रे. प्रद्युम्न जगत मागे अजून खाली जा लवकर उचल. प्रद्युम्न खरंच घे काय नाही करणार ती. कागद गेला आता बघ ती. मी जाऊ का? जा खरंच असेल. मी जाईल. अरे जा ना, गाई म्हशी गावात पण असतं तेवढं काय. जा चल असं असं जा तर ती मागे बघते तर जा. जा जा जा. अरे मागची आली ना घोडे लावेल. धरून ते बाकीचं सगळं खाली ठेवून दे, मी घेऊन येतो. त्यांच्याकडे नाव कधी ती मग आमच्याकडे बघते. खाली अजून एक आली बघ. दोन खूप आहेत त्या. चांगली ती. उचल शूज आणि बॉटल उचल फक्त. उचल उचल. काय नाही करणारी, उचल. शूज तरी उचल फक्त. घेऊन फेक इथं. हा फेक तिकडून लांबून. काय नाही करणार आहे. गेला यार माय शूज. अरे शूज लगेच चावेल ती यार. उचल ना प्लीज. हा गेली बॉटल. आई घे आता घे. घे ना. अरे चावती तर घे. ए सक्षम जा ना यार. अरे काय नाही करणार ती. जा लवकर. अरे जा यार प्लीज. शूज आणणार फक्त. बॉटल नाही रे ती लय जवळ आहे. लय जवळ आहे खरंच. आधी जा ना यार. ए आता बैल पण आले यार. जा लवकर घे. ए यार मेटे माय शूज तरी यार फक्त. काय नाही करणार प्लीज. अरे जा यार. शूज चावेल ती फिक्स. एक सँडविच देऊ का यार तिला. माझे शूज वाचतील. मेटे सरक. मी आणतो. सरक हे धर. प्रद्युम्न तू यार आता घेत प्रद्युम्न इकडे. प्रद्युम्न इकडे. आणतोय का तू. ब्लॉग काढ तू. व्हिडिओ ते ब्लॉग चालू. मला ठोकली बिकली ना. नाही रे काय रे चल. प्रद्युम्न डर आहे तो. जीत आहे. तर बघ कसली भारी मांजर आहे. आमच्याच माग लागली ती. वाव काय पाहिजे लिहिला. तिकडे त्यांनी आमची काय एक ब्रेड दे यार. एक ब्रेड दे. खालचा दे खालचा. तो आता हे होता करत होता आपण ते. चुप बस. दोघं ती काळी तर असली का बघतीये. लावडा कसली डेंजर बघती ती. जॉलन फ्लेक्स करते ती. लावडा दात काढले बघ बाहेर. सरक सरक. ती गाणंच मारलोय ते. अरे केवढा ब्रेड काढतोय. छोटासा तुकडा काढ ना. सॉस बी थोडी खाते. आधी हिला दे ना. हिला का देऊ. तिला देतोय मी. येडे. एक एक. अरे हाड हाड यो हाड हाड हाड.
दगड द्या रे. ए खरं ते मार पायापाशी मार पायापाशी दगड मार. काहीच नाही ते गोबर टाक ना. ते दगड टाक. अरे आता मी ते दगड शोधतोय पण मला सापडणार नाही. फुल गॅरंटीने सांगतो मी. हे खाली ठेवलं तर ती गाय येईल. टाक तू. तर दगड होतं का नाही ते इधर तू चाललाय? मागून जातो तिला हे पाहिजे. माझा एक सॉक्स कुठे गायब झाला काय माहिती. हातातच आहे आय गेस. तुझ्या हातात आहे. या साईडने पर्यंत त्या साईडला उभं राहा म्हणजे तिकडे बैल तुझ्याकडे. व्हॉट्सअप गाईज. आता इथं आम्ही फुल मिठेचा बॉटल पण आहे ना. इथूनच राईटने हाईक. इथं लपून राहा तिकडं. मी जातो 2 सेकंद पुढे आली तशी पण ना. बघू दे काय नाही करणार. लगेच पळ. थांबू का? नाही राहू दे व्हिडिओ घे आली ये. हा केलं ये लवकर घे. मागे बघते बघत नाही ती. कम यार पे शूज पण आणि त्या साईडने पळत. गेलो नाही करणार काही. उचल. हा घे बॉटल पण घे. अरे आली ती. अरे उचल ना तू. शूज उचल ना. दुसरा घे पुढचा आधी. बेटा माझी बॅग घे लवकर ही वाली. आता होईल स्पीड रन. पळ भाई बॉटल पळ डायरेक्ट. साईड कर. थँक्यू बेटे. थँक्यू. आरतीच्या मागे पहिला आरतीची होती आपल्याकडे अशी कोण बघत गाडी कसली खतरनाक होती. आरती बाजूला होती माझ्या. बंद आली व्हिडिओ. नाही. आरती माझ्या बाजूला थांबलेली. हा आणि ते 2 लाल होते. कॅमेरा माझ्याकडे माझी फाटली ना म्हणून परत आलो. म्हणजे ते खायला घेतलं मी लगेच. काय काढतोय गाईज होती. कॅप्चर झालं ना. असं नाही असं यार. लाईक करा. या साईडनी तोंड कर. इकडून हात असा फिरव. असा व्हिडिओ याच्या बहुत ही खतरनाक एक्सपिरियन्स था. माझी एवढी फाटली होती ना. व्हिडिओ मध्ये बघायला ते नाही वाटत रिस्की पण खूप risky. अरे इथं बघायला पाहिजे. कॉन्टेंट घ्यायला आली ती. तर काय मजा आली का तुम्हाला? एवढं ओल्लून जाईल ती पळून बॉटल खाली पळून. गोल. अरे मग मला वाटलं माझी शूज चावती आता काही. काय तापा 5 मिनिटांनी सदम्यातून रिकवर होतो परत तेव्हा वगैरे जागा. बाई सदमा एवढं भारी टाइम. तर काय फायनली आम्ही थोडं थंड झालो आणि बसतोय खायला. बसतोय ना बसलोय. बसला आहे. खातोय बरोबर. खायला बसलो नाही खातो. चांगले झाले. मग काय चांगलं आलं यार. बनवलं कोणी? मीच बनवलं. तुम्ही ब्लॉग मध्ये बाई काय एक्सपिरियन्स होता. कस काय यार ती गाय खायला आली यार भंगार. सगळं सॉसची पण पिशवी तिने चावून घेतली आणि परत थुकून दिली. सगळं सॉस गेला. बरं आलं मेयोनीज बॅगेत टाकलं होतं. बाकीचे बरं आलं बनलेले होते म्हणून. शेवटचे 2 राहिले होते. शेवट त्याच्यावर पण थोडंसं सॉस होतं आणि आधीच त्यात. आणि त्या ना इथं मांजर आली. ब्रेड खाल्ला नाही म्हणते आणि ब्रेड मागते वाटते पण मी देणार नाही. आम्हीच खाल्ला नाही. कसं म्हणतोय कसली भारी. ए लांब ठेव तिला तिकडे. तर मित्रांनो खाऊन पिऊन झाले. गाय म्हशीन सोबत भांडून झालंय. काय ते टोचते. सक्षम फुल बॅग. गाडी घुसली असेल आणि सक्षमच्या पायात काहीतरी घुसलंय. तर
बघू आता उतरायची प्लॅनिंग आहे आमची. हे आता आलोय आम्ही परत एक्झिट पॉईंट जवळ, म्हणजे डोंगर टॉपवरनं जिथं उतरायचं असतं तिथं आलोय. एक्झिट पॉईंट. तर बघू आता काय ते काठी बिठी असेल बघ ती बारीक. तर गाणे लावले मेटेने थोडे. तुम्हाला आता खाली उतरताना भेटतो परत जवळचक. अरे अभी अभी प्यारा सा चेहरा दिखा है, जाने क्या कहूँ उस पे क्या लिखा है, गहरा समंदर दिल डूबा जिसमें, घायल हुआ मैं उस पल से इसमें, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, ऐ दिल तू बता रे, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर, नैना दा क्या कसूर बेकसूर बेकसूर. रस्त्यात बघा किती छान फुलं भेटले. हे दोघं बघा उभे, सॉरी चांगलेच फुले फुलं इथं. त्यांना फोटो काढायचा आहे आता. फोटो काढल्यावर मी टँग 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 डँग डँग डँग. हा पोटात दुखायला लागलं एवढं पळालं. हे एका साईडला इथं आहे, मग फोन काढायला गेलो मागे राहून गेलो. इथं पोटात दुखायला लागलं. एक तर बॅग सगळं मोमेंटम ब्रेक करत होती. गाईज प्रद्युम्नाने काहीतरी झाड शोधलं, याच्यावर फळ आहेत, ते खातोय. तो खात नाही, मुतायला गेलाय. खातोय बे. हे बघ इकडं खा रे, इकडं बघून. नको ए, नको झेरीला निघालं तर. खाल्ला ना पोटात झाड उघड. खाल्लं बघा, अजून तर चांगलं पण नाही लागणार ते. टेस्ट लागते. कसं होतं टेस्ट? रिव्ह्यू द्या यार, फूड ब्लॉग रे आपण. आंबट होतं. पुढचं आम्हाला टेक्स्चर सांगणार. अरे मला वाटलं करवंद करवंद असे असतं कडे. करवंद नाही ते, मग आता त्या पोटात झाड उगणार. करवंद हा असू पण शकता. अरे बी खाल्ल्यावर पोटात झाड नाही उगत, पोटात नाही उगत. उगलं तर लंग्स मध्येच उगू शकतं, अजून कुठंच नाही उगू शकत. लंग्स मध्ये कसं उगल ते झाड? तर ह्याच्यात ऍसिड नसतं तिकडं. नाही, पण आपल्या पोटात नसतं ऍसिड. असतं. लहानपणी आपण होतो ना जरा पोटात झाड उगल बी. हा ना, मी तर तेच. मग काय आपलं वॉटरमेलन खाल्ल्यावर एवढी फाटायची ना. बरोबर आहे. तू पण वॉटरमेलनच्या वेळेसच आहे. मला तर वाटतं तोंडात आता वॉटरमेलन माझ्या बाहेर. मला बघून का सगळ्यात पॉइझनस तर ऍपलची बी असती. हा म्हणजे सायनाइड असतं असं काहीतरी त्यात. म्हणजे फक्त 20-30 बिया खाल्ल्या ना तरी मरू शकतो माणूस, असं ऐकलंय मी. सक्षम आहे बघ माइनक्राफ्टच्या स्पायडर सारखं वरचं. हे बघ ना वरचं, ते फक्त पाय नाही येत. वाटतंय ना. तर आम्ही आता खाली पोचलोय. ऊन खूप आलंय, ऑलमोस्ट डोक्यावरती आहे. आणि ऊन आणि सक्षमचे सॉक्स मध्ये काटे टाईप घुसलेलं होतं, ते काढलं. आणि इथं मेटे, सॉरी प्रद्युम्न, मेटे नाही हा. हा मेटे नाही आहे मित्रांनो, सक्षम मेटे नाही आहे, सक्षम. आता खाली उतरलोय आम्ही. आता बाहेर निघतो, सायकल घेतो, निघतो. खूपच ऊन आले, जाऊशी पण नाही वाटत तर घरी. आता इथं मस्त झाडांमध्ये सावलीतलं ओळखी वाटते. कसली मजा येईल यार झोपायला. एक तर साफ नको. टेंट पाहिजे, टेंट.
टेंट माझ्या लहानपणी होता माझ्याकडे अजून पण असेल पण तो आला असेल तो घरवाला छोटा box आला वाला. नाही रे माझ्याकडे पण आहे इथे सगळे रॉड भीड लावून हा ना मग रॉडवालाच ना तो माझ्याकडे बॉक्स म्हणजे असा रे तो ट्रायंगल वाला नसणार असं बोल पूर्ण असा लहानपणीचं तो असा हाऊस सारखा मामाने दिसणार होता ना टेंट हाऊस मित्राकडे होता त्याच्या घरी जायचो आम्ही 2-3 छोटे छोटे पोरं एकाच ह्याच्यात घुसून जायचं ते सोडा आम्ही एकदा मम्मीने घालतो तर आम्ही आता खाली आलोय तर चाललोय आम्ही घरी तर भेटतो तुम्हाला रस्त्यात किंवा घरी अरे हाय ना. ब्लॉग करतो आता भेटणार नाही तर मग डायरेक्ट पुढच्या प्रो ब्लॉगर आलाय आता तुम्ही फक्त ब्लॉगिंग बघा माझी चला रे गाय ओय कुठे सीमा अरे भाई गाली मध्ये धोरे गाडी किती दी मी गाडी अरे गाडी गाडी आली गाडी. माझं गेअर कोणी बदललं पोरं. 1.7 वरती कोण माझं टाकलं पण मीच टाकलं वाटतं नाही रे मी नाही टाकणार gear. माझं 1.5 तुझ्या 1.5 वरतीच असतं रे काय आम्ही इथे उस्ता रस्त्याला थांबलो हो इथं आम्ही उसाचा रस प्यायला थांबलो आता बघू शकता मेटे तिकडे दाखव अरे हे बघा, आता इथं बसले की आपण काय करतो औषधाचा रस काय फिरवायचं तुला करायचं कागद भारी होतं